संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे। आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, जिथे तपासाची व्याप्ती आणि समोर आलेली गंभीर तथ्य लक्षात घेता सरकारी पक्षानं कोठडी वाढवण्याची आग्रही मागणी केली। यावेळी एसआयटी आणि पोलिसांकडून खरातच्या मालमत्तेची चौकशी करायची असल्यानं पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली। त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या वाढत असून तपासाला अधिक गती मिळाली। यावेळी न्यायालयात एसआयटी कडून खरातच्या कार्यालयातून जप्त केलेले लॅपटॉप, पेनड्राईव्ह यासह आदी कागदपत्र ठेवण्यात आली। तर खरातच्या वकिलांनी मालमत्तेसंदर्भात याआधीही युक्तिवाद करण्यात आल्याने उर्वरित तपासासाठी कोठडीची गरज नसल्याचं म्हणत कोठडी वाढवून देऊ नये असं म्हटलं। तसंच पोलिसांकडून ठोस माहिती दिली जात नसल्याचंही खरातच्या वकिलांनी सांगितलं। अंकशास्त्राच्या नावाखाली राजकारणी, उद्योजक आणि महिलांची फसवणूक करणारा स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरातला आज रविवारी पोलीस कोठडी संपत असल्यानं नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। यानंतर न्यायालयाने पुन्हा एकदा खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। याआधी 7 दिवसांची, त्यानंतर 5 दिवसांची आणि आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। खरात मास्टरमाइंड आहे। खरातच्या जंगम मालमत्तेची चौकशी करायची असून हा संवेदनशील गुन्हा आहे। अनेक महिलांची फसवणूक झाली आहे। खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झालाय, मात्र त्यामध्ये कोणाचे नंबर, कोणाच्या नावाने सेव्ह आहेत हे आरोपीच सांगू शकतो। त्यामुळे त्याची 3 दिवसांची कोठडी वाढवून द्यावी। तसंच आरोपींचे इतर जे साथीदार आहेत त्यांची चौकशी करायची आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायालयासमोर सांगितलं। तर पीडितेच्या वकिलांनी खरात तपासात सहकार्य करत नाही, पोलिसांना खरी उत्तरं देत नाही असं म्हटलंय। दरम्यान न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपीच्या निकालाचं वाचन करण्यात आलं आणि यानंतर खरातला 4 दिवसांची म्हणजेच बुधवार दिनांक 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं 4 दिवसांची वाढ केली, त्यामुळे आता खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे। भोंदूगिरी, फसवणूक, महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये खरातची पोलीस कोठडी आज संपत होती, मात्र न्यायमूर्ती एम. भराडे यांनी खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। खरात विरोधात आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये 8 गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित, 2 गुन्हे फसवणुकीचे आहेत। दरम्यान या सर्व प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक करतंय। विविध तक्रारी, पुरावे आणि पीडितांचे जबाब यावरून तपास पुढे सरकतोय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।